नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये। आणि आता ॲक्च्युली घरामध्ये लग्न कार्य आहे आणि मिलिंदच्या बहिणीचं लग्न आहे। तिचं आता मेहंदी झाली आहे। ही मेहंदी आज संध्याकाळी काढणार आहे आणि हळदी आहे आज, तो हळदी वगैरे होईल आणि मेहंदी मी पण बाहेरून काढून येणार आहे कारण हळदीचा कार्यक्रम असेल घरी। सो हे सगळी तयारी चालली आहे आता घरामध्ये आणि त्यासाठीच मी आता जर पार्लरला जाते, मी पण थोडंसं तयार होऊन येते। म्हणजे ब्युटी रिलेटेड जे काही करायचं आहे ते करून येते। आयब्रोज, फेशियल वगैरे तर ॲक्च्युली मी घरी करू शकते, पण मैत्री वेळ देत नाही, त्यामुळे मी जरा सगळं बाहेरूनच करून येईन कारण घरी सगळं आता काम असेल तर मला स्वतःला करायला मिळणार नाही वेळ। आणि फक्त आता उद्याचा दिवस राहिलाय, परवा लग्न आहे आणि त्यामुळे बहुतेक गोष्टी आता पटापट आवराव्या लागतील ज्या काही आहेत त्या, स्वतःचं पर्सनल केअर वगैरे। सो त्यासाठी मी आता पार्लरला चालले आणि तिथून झालं की आता पुढे मेहंदी काढेन संध्याकाळी मी। आणि आर्याने तर काल मेहंदी काढली आहे, मी ती तुमच्याबरोबर शेअर केलीच आहे। आणि मला फक्त काढायचे, पण एक मिलिंदची कझिन आहे ती पण येणार होती, तिला पण मला घेऊन जायचं होतं। तर ती जर आज आली तर आज, नाही तर मी उद्या मेहंदी संध्याकाळी नक्कीच काढावी लागेल। बस आजचं हेच असेल, पार्लरला जाऊन येईन आणि जर आज मेहंदी झाली तर अदरवाईज उद्या। सो आता मी पार्लरला जाऊन येते कारण तिथे मला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, सो वेळ लागेल। आणि पार्लर पण जस्ट ओपन झालं आहे, सो एक मी 10 मिनिटं अजून जरा बघते, इथून आता निघेन मी। आणि येस, असा असेल पुढचा दिवस आणि आय होप माझा आवाज क्लिअर येत असेल। सो मी जास्तीत जास्त मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करते, म्हणून इथे एका ठिकाणी बसून मी बोलते, अदरवाईज मग मला व्हॉइस ओव्हर करावा लागेल। मैत्रीला मिलिंद घेऊन आहेत आणि आता मी निघते पटकन, म्हणजे जरा गोष्टी लवकर होतील, म्हणजे घरी लवकर येता येईल। आणि संध्याकाळी हळदीचा जो कार्यक्रम असेल तो मी शेअर करेन तुमच्याबरोबर, जेवढं काही मला शेअर करता येईल। आणि येस, आता मी निघते, भेटू आपण संध्याकाळी। मी पार्लरवरून आले आणि जवळजवळ 2 वाजलेत आणि 2:30 वाजलेत, खरं खूप वेळ लागला। आणि बघू आता लोक, म्हणजे हळदीसाठी रिलेटिव्स पण येतील एक 3-3:30 नंतर, आणि तोपर्यंत आता मैत्रीला पण जाऊन मला भरवायचं आहे, मला स्वतःला खायचं आहे, म्हणजे जेवायचं आहे। आणि पुढचं पुन्हा शेअर करेन तुमच्यासोबत। सो आज सकाळी इथे कन्यापूजनला जे आमचे शेजारी होते त्यांच्याकडे बोलवलं होतं, सो मी दोघींना घेऊन गेले आणि त्यांनी तिथे थोडा वेळ आम्ही स्पेंड केला। त्यांनी छान पूजा केली मुलींची, जी देवीची पूजा करतात ती, आणि जो प्रसाद असतो तो खाल्ला आम्ही आणि एक 10-15 मिनिटात आम्ही निघालो। इथे मी आता ब्रश वगैरे काढले आहेत आणि मैत्रिणीने ते आधी खेळायला घेतले, कारण मी जे काही करेन ते तिला त्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या असतात। सो हे ब्रशेस मी आता मिलिंदचं लाईट मेकअप करायचं आहे त्यासाठी घेतले आहेत। सो आता मी पार्लरवरून स्वतः प्रिपेअर होऊन आले आहे आणि इथे मी हे सगळं मेकअपचं जे सामान आहे ते ठेवलं आहे मिलिंदसाठी। आज हळदीसाठी त्यांना थोडंसं तयार करणार आहे मी आणि थोडंसं एक हलका लाईट मेकअप करणार आहे। आम्हाला आमच्या ट्रेनिंगमध्ये, पार्लर ट्रेनिंगमध्ये अजून ग्रूमचा मेकअप करायचं शिकवलं नाही आहे, बिकॉज कोणी तयार होत नाही असं म्हणाले ते। सो मी जस्ट एक जो सिम्पल मला माहिती आहे बेसिक गोष्ट स्किननुसार फॉलो करणार आहे। आणि आता मी तुम्हाला दाखवेन शेवटचा लुक मिलिंदचा जसा आहे तसाच दिसणार आहे। सो हा नो मेकअप लुक होणार आहे। सो यासाठी इथे लागणाऱ्या बेसिक गोष्टी घेतल्या आहेत, जसं म्हणजे क्लिन्झिंग करण्यासाठी, टोनिंग करण्यासाठी आणि मॉइश्चरायझिंग करण्यासाठी। आणि मग मी जे इनसाईडचं पॅलेट जे आहे माझ्याकडे ते यूज करणार आहे, त्यामधले जे ऑरेंज करेक्टर आहे ते, प्लस स्किन टोननुसार मी फाउंडेशन घेणार आहे। आता मिलिंदचा मेकअप करते आहे। येस, बिफोर अँड आफ्टर, अशी सरळ राहा। हे बिफोर हां, बघून घ्या, बिफोर असे होते आणि आफ्टर तुम्ही ओके शकत होणार आहे टोनर। ठीक आहे, वापरायचं मॉइश्चरायझर, ऑइल फ्री मॉइश्चरायझर आहे आणि ॲलोवेरा जेल आहे, थोडा वेळ तुम्ही मल्टीटास्किंग तिथे घेते आणि थोडं लावते। चांगला
सेट राहतो. त्यांना तर जे डार्क आणि लाईट फाउंडेशन आहे ते मिक्स करून लावतो, जेणेकरून मिलिंदसाठी आम्ही ब्लेंड करून घेतो. सो असा आहे मिलिंदचा फायनल लुक. तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. नमस्कार मंडळी. आणि आता आमचे म्हणजे काका काकू मिलिंदचे ते आले आहेत आणि त्यांची मुलगी देखील आली आहे आणि आमचा मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे. मी जस्ट म्हटलं जरा खाली जाऊन येते एक 5-6 मिनिटात. मला थोडी कॅश काढायची होती त्यांना द्यायला. आर्या आणि ती आता कझिन आहे मिलिंदची, सगळे मेहंदी काढणार आहोत. आणि आर्या फक्त पायावर काढणार आहे, तिची ऑलरेडी हातावर झालेली आहे. इथे मेहंदी काढायला सुरुवात केली आहे. आर्याच्या एका पायावर तर काढून झाली आहे आणि दुसऱ्या पायावरची चालू आहे. ही माझ्या हातावरची मेहंदी आहे आणि ही आर्याच्या हातावरची मेहंदी. थोडा वेळ मिळाला, मी मैत्रीच्या देखील पायावर थोडेसे डॉट्स काढले, तिने दिले काढायला आणि छान दिसते. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आताच्या ब्लॉगमध्ये. आणि आज आहे लग्नाचा दिवस. आम्ही सगळे तयार झालो आहोत आणि आता आम्ही तयार झालो आहोत. तिथे खूप गोंधळ होत आहे आणि मैत्री देखील त्यात कंटाळली आहे ड्रेसमध्ये. बघू आता मिलिंद येतील तेव्हा आम्ही कारने निघू. आणि जी पाहुणे मंडळी येणार होती त्यांच्यासाठी बस केली आहे, ते बसने पुढे गेले आहेत आणि आता आम्ही कारने निघू. मी, मैत्री आणि मिलिंद आणि मिलिंदची कझिन आहे. सो असे आम्ही सगळे जात आहोत. आर्या पुढे गेली आहे तिच्या कझिनसोबत आणि आता आम्ही निघू. जो पुढचं जे काय मला शेअर करता येईल ते मी शेअर करेन तुमच्यासोबत. हे बघेल काय बघेल. आहे मस्तपैकी हॉल आणि आल्या आल्या आम्हाला इथे मस्तपैकी ब्रेकफास्ट मिळाला. लेफ्ट साईडला मुलाची रूम आहे, राईट साईडला तिकडे मुलीची रूम आहे आणि इकडे आहे लेडीज टॉयलेट वगैरे आणि वॉशरूम मस्त आहे इथे अजून. कन्यादान वगैरे सगळं झालं आणि आता ह्या थोड्या वेळाने रिसेप्शन असेल. सो थोड्या वेळात म्हटलं मुलांना काही डान्स परफॉर्मन्सेस करायचे होते, सो ते देखील त्यांनी प्रिपेअर केलेले प्रेझेंट करायचे होते. सो त्यावेळेत मुलांना सांगितलं की तुम्ही डान्स वगैरे परफॉर्म करून घ्या आणि नंतर मग रिसेप्शन होईल थोड्या वेळाने. सो आर्या आणि तिच्या 2 कझिन्स आहेत, त्यांनी देखील छान परफॉर्मन्स केला. सो बऱ्याच क्लिप्स लग्नातले जे काही आहेत ते मी लांबून घेतले आहे किंवा ब्लर केले आहे. फक्त आर्याला मी दाखवू शकते कारण बाकीच्यांचं मला माहीत नाही त्यांना म्हणजे कॅमेरा फ्रेंडली आहेत की नाही. सो त्याप्रमाणे मी शक्यतो जेवढं फक्त मला कंटेंट दाखवता येईल तेवढं मी दाखवलं आहे. आय होप तुम्हाला हे सगळं आवडलं असेल. आय होप हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आणि आवडला तर नक्की लाईक करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू आपण छानशा भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय. पैठणीवर शोभून दिसते नाजूक मोरांची जोडी. अभिजित यांच्या नावाने आली आयुष्याला एक नवीन गोडी.